नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे केमिस्ट संघटनेचा महिला दिन उत्साहात साजरा। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राम गणेश गडकरी रंगायतन येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि हिंदी, मराठी, गुजराती गाण्यांचा सुमधुर रंगारंग वाद्यवृंद, महिलांना भेटवस्तू व भोजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। 750 पेक्षा अधिक केमिस्ट कुटुंबातील महिलांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला। अनेक तरुण महिलांनी या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातील सुमधुर गाण्यांवरती रंगमंचा समोरच्या जागेत नृत्य करून ठेका धरला। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मेहलबेली या वाद्यवृंदाचे प्रमुख काटदरे यांना एकापेक्षा एक सरस बहारदार गाणी त्यांनी या कार्यक्रमामध्ये सादर केली। ठाणे केमिस्ट संघटनेचे सचिव सुरेश भट्ट यांनी देखील एक गीत गाऊन कार्यक्रमामध्ये बहार आणली। डॉक्टर अरुंधती भालेराव, श्रीमती स्वाती धनावडे, प्रिया दाखणे, प्रियांका जोशी भोजने या ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यामध्ये आला। या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप देशमुख, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव झाजड, मुंब्रा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव श्री यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून उद्योगशील बनण्याचे आणि विविध क्षेत्रात कार्य करण्याचे, सहकार्य करण्याचे आवाहन केले। ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व झोनल लीडर या कार्यक्रमात यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे देखील विशेष अभिनंदन करण्यात आलं। श्री सुरेश भट्ट सचिव आणि श्री रमेश चौधरी व ज्येष्ठ पदाधिकारी यांनी केलं। यापुढे दरवर्षी हा महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचे ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आलं। कारण महिला हा वर्ग आजच्या तारखेला आपण बोलतो जसं की लेडी एक बाई, शी इज अ बॅकबोन ऑफ अ फॅमिली। तर आम्ही आज या व्यवसायामध्ये आहोत तर त्यांचं स्वास्थ्य आणि तब्येत निरोगी राहावं त्याच्यामुळे त्यांचा सत्कार आणि आम्ही जे आमच्या फर्ममधल्या जे आमच्या फार्मासिस्ट आहेत, लेडी आहेत, घरोत आज आम्ही जे दुकानात काम करतो, आमची जे घरची महिला आहे त्यांनी पण एंटरटेनमेंट प्रोग्राम त्यांच्यासाठी आपण एक ठेवून त्यांना एक असं रिफ्रेशमेंट असं वाटलं पाहिजे की एकजूट आहेत, लोक काहीतरी करत आहेत, म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही महिला दिनाच्या सुरुवात केली। या पहिला वर्ष आहे आणि आशा करतो असं की हा जो कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही राबवू। ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीने महिलांसाठी एक दिवस असा हा सांगणं चुकीचं आहे। 365 दिवस हे महिलांचेच आहेत, पण हा एक दिवस आपण साजरा करतो, बाकी आपण साजरा करत नाही। आणि जो साजरा करतो त्याला आपण जोरशोराने करू, म्हणून आज आपण हा दिवस एक केलं। म्हणजे 8 तारीख महिला जागतिक दिन आहे, पण उद्या 8 तारीख महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही तो एक दिवस आधी त्याचं हे केलं प्रोग्राम। इथे आम्ही 8 मार्च म्हणून आम्ही 8 महिलांचा सन्मान वगैरे आज आम्ही हे केलं होतं, ठेवलं होतं। पुढच्या वेळी आपण याला जसं वाढवता येईल तसं आम्ही नक्कीच याला वाढवू। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ईश्वरनगर ते गणपतीपाडा येथील भुयारी मार्गाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण. खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघातील त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने केलेल्या कामांचा लोकार्पण व पाहणी दौरा नवी मुंबई येथे संपन्न झाला. त्यामध्ये ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी करतेवेळी ईश्वरनगर परिसरातील नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मितीची मागणी केली होती. या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महेश कोटीवाले, माजी नगरसेवक MK मडवी, करण मडवी, विजयानंद माने, रवींद्र म्हात्रे, किशोर गायकर, जगदीश गवते, विभाग प्रमुख विनायक प्रवाग, उपशाखा प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख विनायक पवार, शशिकांत पार्टे, कळवा विभागातील शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे, उपशहर प्रमुख मुकुंद ठाकूर, शाखा प्रमुख राजकिरण तळेकर, दिनेश ठाकूर, जगदीश पाटील, चंद्रकांत मयेकर, अनिकेत काबळे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐरोली कटई मार्गाची पाहणी. नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकसित होत असल्याने शेजारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने MMRDA मार्फत ऐरोली कटाई नाका हा नवीन मार्ग विकसित करण्यात येत आहे. हा रस्ता डोंगर भागातून भुयारी मार्ग काढून फक्त 15 मिनिटात ऐरोली ते कटाई गाठता येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिकांना हा मार्ग सुखकर होणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सुखी जीवनासाठी अध्यात्माची बैठक महत्त्वाची. अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी आहाराबरोबरच मानसिक शांती कशी मिळेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी अध्यात्माची बैठक खूप महत्त्वाची आहे. मनाने शांत राहून समतोलपणे विचार करून आलेल्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देऊन जीवन सुखी होऊ शकते, असा मंत्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी महिलांना दिला. ठाण्यातील घोडबंदर स्थित पातलीपाडा येथील होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलच्या आवारात चर्चासत्राचे तसेच जन्मरोण या आगामी मराठी चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांच्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने बोलत होत्या. होरायझन प्राईम हॉस्पिटलच्या CEO रिया वैद्य आणि ऋषिकेश वैद्य यांनी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, जन्मरोणच्या निर्मात्या, दिग्दर्शिका कांचन अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉस्पिटलच्या स्टाफने बाईपण भारी देवा या गाण्याचे सादरीकरण केले. तेव्हा अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनीही गाण्यावर ठेका धरला. महिला पुढे जात आहेत, प्रगती करत असल्याचे पाहून छान वाटत आहे. ती अबला कधीच नव्हती, ती सबला होती, पण याची जाणीव आता सगळ्यांना होत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. आता मात्र चित्र उलटे व्हायला लागले आहे आणि ते चांगलं आहे, असं मत अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी व्यक्त केलं. आज सर्व क्षेत्रामध्ये महिला एका उंचीवर पोहोचल्या आहेत, मात्र तरीही त्यांना घरामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते. घरातील माणसांनी त्यांचा आदर सत्कार करायला हवा. तसेच जोपर्यंत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही आणि त्यातून महिलांची सुटका होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत असं मला वाटत नाही, अशी खंत निर्मात्या, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केली. खूप छान वाटतंय की महिला खूप पुढे जातात, प्रगती करतायत आणि ती अबला कधीच नव्हती, ती सबला होती, पण याची जाणीव आत्ता सगळ्यांना व्हायला लागली आहे. आणि असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, तसं आता थोडं उलटं चित्र व्हायला लागलेलं आहे आणि ते चांगलं आहे. यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो. आणखी खूप छान वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज बायका पुढे जात आहेत, आपलं काम करतात, अविरतपणे काम करतायत आणि त्याचप्रमाणे घर संसारही आपला करतायत. ती तारेवरची कसरत हळूहळू ती सोपी करत चाललेली आहे आणि तिला घरच्याचा पाठिंबा पण निश्चितच आहे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. पण बाकीच्यांनाही लागतंच की घरच्यांचा पाठिंबा. म्हणजे पुरुष जेव्हा बाहेर कामासाठी जातो तेव्हा घराकडे त्याचं लक्ष म्हणजे तो निश्चिंतपणे बाहेर जातो, कारण बायको असते. तसंच हल्ली चाललेलं आहे सगळीकडे.
आणि खूप छान आहे. फक्त एकच सांगावंसं वाटतं की या सगळ्या काही गडबडीमध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक शांती सुद्धा कशी मिळेल याच्याकडे लक्ष द्या. त्यासाठी अध्यात्माची बैठक असं खूप महत्वाचं असं मला वाटतं की जे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला आजकाल मग ते राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, क्रीडा क्षेत्र असो, अगदी पायलट होण्याचं क्षेत्र असो, IAS असो, IPS असो आणि इव्हन चंद्रावर जायचं असलं तरी सुद्धा महिला तिथे पोहोचलेल्या आहेत. परंतु हे सगळं चित्र एक सुखद चित्र म्हणून आपल्याला दिसतं. ॲट द सेम टाइम बऱ्याच वेळेला घरामध्येच महिलेला सेकंडरी ट्रीटमेंट मिळते. मग तिने बाहेर किती का क्षेत्रामध्ये तिची प्रगती झालेली असो. सो त्यामुळे जोपर्यंत घरातली माणसंच त्या महिलेचा आदर करत नाहीत, सत्कार करत नाहीत, तोपर्यंत मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. येस, आज आपण होरायझन हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे आणि इकडे आपण आमच्याकडे इम्पॅनल्ड असलेले सगळे गायनेकोलॉजिस्ट बोलवले आहेत आणि इथे आम्ही महिलांमध्ये जे कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये जे आम्हाला अगेन अँड अगेन आढळून येतात, म्हणजे PCOD, आता ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, इनफर्टिलिटी, असे हे जे हेल्थ इश्यूज आहेत ज्यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती साध्या आणि सोप्या शब्दात आपल्या सगळ्या डॉक्टरांनी सगळ्यांना कळेल असं की त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे, लवकरात लवकर कसं डायग्नोज केलं पाहिजे, त्याचं हेरिडिटरी ते असतं का आणि तऱ्हेचे त्या संबंधीचे क्वेश्चन्सची डॉक्टरांनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि मी असं महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांना जरूर हे सांगेन की आज आपण हा जागतिक महिला दिन म्हणजे शक्यतो आपल्याला त्याचा स्त्री पुरुष यांच्यामधला जो सामाजिक आपल्याला समानता समाजामध्ये जागृतीकरण हा मूळ उद्देश असतो. पण आपण ज्या ठाण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये बऱ्यापैकी मला वाटतं बऱ्याच अंशी तो आपल्याकडे आता समानता दिसून आलेली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.